मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या गडबडीत साहित्य कमी आणि तेही घरी उपलब्ध असेल याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. झटपट आणि सोपी रेसिपीसाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी सपना निलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथे आपण पीठ घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे, हिंग, ओवा, हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरापूड, अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मसाला पुरी बनतोय तर त्याच्यामध्ये बेसन तर आलंच पाहिजे. ह्याच्यामुळे टेस्ट आणि कलर छान येतो. पुरी एकदम खुशखुशीत होण्यासाठी आपण इथे तेलाचा वापर करतोय. चवीप्रमाणे मीठ. हे चांगलं आता आपण मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे पुरीसारखं पीठ भिजवून घ्यायचं आहे. ही पुरी कुरकुरीत तर लागतेच, पण खायलाही खूप टेस्टी असते. अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. वरून अजून थोडंसं आपण तेल लावून घेऊ आणि 5 ते 10 मिनिटं आपण झाकण ठेवून याला साईडला ठेवून देऊया. इथे आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता परत याला एकदा चांगलं मळून घेऊ. आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे, तर मी इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि ही पुरी आपल्याला तेल लावून लाटून घ्यायची आहे. इथे आपण पिठाचा वापर नाही करत आहोत. ही पुरी अजून पौष्टिक होण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये मेथी सुद्धा बारीक कापून घालू शकता. आपण जशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतो तशाच पुऱ्या आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आहेत. अशा आपण 7 ते 8 पुऱ्या सुरुवातीला लाटून घेऊया. इथे आपण काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता ह्या पहिले तळून घेऊयात. त्याच्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. मस्त इथे पुरी छान अशी फुगलेली आहे. आता ही आपण डिश मध्ये काढून घेऊ. इथे आपली मस्त डब्यासाठी मसाला पुरी बनवून तयार झालेली आहे. ही मसाला पुरी एकदा करून बघा, पोरांना खूप आवडेल. हे बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे चपाती. ह्याच्यावर आपल्याला टोमॅटो सॉस लावायचा आहे आणि तो असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. तुम्ही टोमॅटो सॉस ऐवजी चिली सॉसचा वापर सुद्धा करू शकता. थोडंसं मेयोनीज पण ह्याच्यावरती पसरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मेयोनीज नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. सॉसने सुद्धा ही रेसिपी खूप छान आणि टेस्टी लागते. याच्यावर टाकण्यासाठी आपण इथे भाजी घेतलेली आहे. ही बटाट्याची भाजी आपण आदल्या दिवशी बनवून ठेवू शकतो. आता ही भाजी ह्याच्यावर पसरून घ्यायची आहे. आणि ह्याच्यावरती मग आपल्याला चीज घालायचं आहे. आता आपल्याला ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. असं या पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. आता आपण अजून एक बनवून घेऊया. ही कमी वेळेत झटपट बनणारी अशी रेसिपी आहे आणि सकाळच्या डब्यासाठी तर एकदम परफेक्ट आणि हेल्दी आहे. तुम्ही चीज ऐवजी ह्याच्यावरती थोडंसं पनीर किसून टाकलं तरीही चालेल. इथे आपले 2 चीज रोल बनवून तयार झालेले आहेत. इथे आपला पॅन गरम झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण बटर घालूया. बटर ऐवजी तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता. हे जे रोल बनवलेले आहेत ते ह्याच्यामध्ये ठेवूया आणि वरच्या साईडने पण आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे थोडंसं. इथे पॅन किंवा तवा आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाहीये आणि मंद आचेवरतीच आपल्याला हे जे रोल आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने पण आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत. असा कलर येईपर्यंत फ्राय करायचे, म्हणजे छान क्रिस्पी होतात.
मस्त इथे आपला व्हेज चीज रोल म्हणून तयार झालेला आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट मध्ये कळवा. त्याचबरोबर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर असंच रसोईच्या गोडी बरोबर बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.